आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. आटपाडी नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी यंदा ओबीसी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाले असून त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली राजकीय चाचपणी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून स्थानिक पातळीवर नवीन उमेदवारांचे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या राजकीय हालचालींमुळे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे बिरुदेव उर्फ बिरा शेठ खांडेकर. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आणि सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे म्हणून बिरा शेठ खांडेकर यांची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी गोरगरिबांच्या अडचणींसाठी प्रशासनाकडे धाव घेतली असून अनेक प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बिरा शेठ खांडेकर हे कोणत्याही राजकीय पदासाठी नव्हे तर समाजासाठी कार्य करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या थेट आणि प्रामाणिक भूमिकेमुळे तरुण वर्गासह सर्वसामान्य नागरिकांत त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाला सर्वसामान्य नागरिकांकडून पसंती मिळत असल्याचे चर्चेत आहे. दरम्यान भाजप आणि शिवसेनेने या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आपली संघटनात्मक तयारी गतिमान केली आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची भूमिका आगामी समीकरण ठरवेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी काही दिवसात आटपाडी नगरपंचायतीच्या राजकारणात कोणते नवे चेहरे पुढे येतात आणि नागरिक कोणावर विश्वास दाखवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.